एक, दोन, हाय बापरे, तीन. अबा दिवाकर का करतायस बे? अबे नाम्या, आजपासून नाही का मी व्यायाम सुरू केलो. आता रोज नाही का व्यायाम करीन. हा पोटबीट वाढला ना, हे बाडी बिडी चांगली आता बनवा लागेल ना, त्याच्यामुळे आजपासून आता मी रोज व्यायाम सुरू केलो. हो का? आणि सकाळी व्यायाम करतेत बे? आता 11 वाजून गेले, जेवणाचा टाइम झाला दुपारचा, आणि तू आता व्यायाम करत आहेस? व्यायाम आले का टाइम असते का बे? जेव्हा भेटला टाइम तेव्हा व्यायाम करायचा. नाही आता मी ठरवलं, दिवसातून 4-5 वेळा व्यायाम करेल. बाडी तर बाडी बनवीनच. कसा बे साला माणूस बुड्ढा होत चालला ना. बरं बरं, कर 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 कर. बरं ना मॅम, मग इकडे कुठे भटकलाच बे? इकडे जातो तो त्या हॉटेलला. का येतेस का म्हणलो? जाऊन येऊन असंच फिरायला नाही का? जेवण झालं आताच, जाऊन त्या बसून म्हणलो हॉटेलाजवळ. हो का? हो बरं बरं, थांब येतो थांब. वहिनीचे पाणी पाजा बरं, फ्रीजचा थंडा थंडा बढियापैकी. याले नाही का, येते साल्यावर कटला लागते. हो जी, पाचतो. पण एवढ्या तपणीमध्ये कुठे चालल्या तुम्ही? अजे हे असं जाऊन येतून फिरून येतून हॉटेलाकडून. हो का? थांबा, पाणी आहे का नाही पाहतो. अभि तर मस्त तपन आहे म्हणते ना. त्याले काय होते बे? तपनीला भेवतेस का बे तू? अजी पाणी संपून गेला आमच्या घरचा. आणि म्हणलं बा त्या फ्रीज मध्ये बाटला वगैरे भरून ठेवीन म्हणलं, पण पाणी सरून गेला. तुम्ही या तिकडून फिरून, मग आणून ठेवतो बा पाणी चांगला थंडा थंडा मस्त गोर गोर नाही का, बढिया आणून ठेवतो. हो या तिकडून फिरून या. मस्त तहान लागले बे का बे? तुझ्या बायकोनं पाणी नाही पाजलं? पाण्याची मोठी गोष्ट हो का बे? चल तिकडे विहीर दिसताय बा, बढिया पाणी घेऊन चल थंडा थंडा. मस्त पाहिलं असलं बे, का होतं पण? मेला माणूस का हो बे पाहायला असले? माझ्या पायाला नाही लासला बे, मी मजाक केलो. कसा का बे? माझ्या पायाला लाचला ना, तुझ्या पायाला काऊन नाही लाचला? अबे तर 10 वर्ष झाले मी चप्पलच नाही लावलं, त्याच्यामुळे नाही का माझे पाय पूर्ण रट आले आहेत. तू बापू रोज हगामुताला जायचं राहिला तरी चप्पल लावतेस, जोडे लावतेस, जुते लावतेस, त्याच्यामुळे तुझे पाय कसे नरम आलेले आहेत बायासारखे. रोज चप्पल नाही लावायचा, असं बढिया धावाचा बिना चप्पलनं वगैरे नाही का, काही आवश्यकता नाही. मग पाय, मग तुला एकही लासे नाही ना फासे नाही. हो का बे? बरं चाला, आपण चंद्रपूर जिल्ह्यात कायले जन्माला आलो असून नाही का होतं पण बे, पुरा भाजूनच जाते. कोणत्या जर बाहेर अंडा वगैरे ठेवला ना, पुरा त्याची नाही का भुजीच बनून जाते, पुरी चटणीच बनून जाते, एवढी तर पण आहे. मग कुठे जन्मला असतास तर बरं झालं असतं बे. त्या नाही का बे काय म्हणते त्याला, शिमला, तिकडे मनाली, हिमाचल प्रदेश वगैरे, तिकडे किती एक नंबर बर्फ पडत राहते मस्त. तो बर्फ खाता येते आपल्याला, त्याची कुल्फी खाता येते, आणि फिरायला गेल्यावर नाही का कसा मस्त खेळता येते, एक नंबर थंडा थंडा वाटते नाही का. का आत तर पण साला पूर्ण अंगाची आग ना आग होते, घाम निघते साला, कूलर शिवाय झोप नाही लागे. मच्छर तिकडे अजून साला तिकडेच पाहिजे होता जन्म आपला. बे इकडे आपण चांगले आहो ना, तिकडे नाही का बर्फ राहते, त्याला त्रास आहे ना बाबू. बर्फामध्ये एवढी थंडी राहते का बिलकुल नाही का, मग त्याचं कसा मग शेकूशा वाटते आपल्याला, शेकोटी पेटवशा वाटते. नुसतं बर्फ थंडा 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 थंडा. कोणतंही जर स्वेटर वगैरे आपल्यासारख्या जमतच नाही, तशा चांगल्या बोद्या पाहिजे मोठ्या मोठ्या. प्रत्येक कानाले नाकाले याले त्याला सप्पा लावून चाला लागते. बहुत आपत आहे. आपल्यासारखं कसं आपण मस्त पॅन्ट घालून, हाफ पॅन्ट घालून असं बन्यानीवर इकडे तिकडे फिरू शकतो, पण ते तर कुठं जमते बे. हो का बे? मग नाही तर का बे. बरा झाला बे बाबा, हा झाड तरी आहे, बढिया वाटतंय, मस्त सावली एक नंबर बे बाबा, मस्त हवा सुटली आहे, एक नंबर वाटत आहे. हो बे बापा, मस्त एक नंबर वाटते झाडाच्या खाली नाही का. माझ्या आजानच लावलं बे हा झाड. हो का बे? तुला कसं माहिती तुझ्या आजान लावलं म्हणून? काही फेकतेस बेटा. एक दिवस नाही का माझ्या बाईनं नाही का बाजारातून फळं आणलं, तर माझ्या आजानं खाल्लं मग ते फळं. तर त्या फळासोबत नाही का बी पण गेली त्याच्या पोटात. तर मग माझा आजा का म्हणते, चल मध्ये इकडून फिरून येऊन म्हणते. आणि मग येता माझ्या आजाला नाही का इकडे संडास खेळ लागली, तर इथं बसला. तर मग संडासमधून आता ती बी बाहेर पडली, आणि नाही का 8 दिवसातच तिथून नाही का त्या बीमुळे नाही का झाड तयार झाला. तर त्याचं झाडं पहा, एवढा मोठा झाड तयार झाला. काही फेकतेस का बे? साला फेकण्याची हद्द राहते. म्हणजे आता हे एवढे मोठे झाड दिसत आहेत, ते तुझ्या आजानं बी खाल्लं नसेल ना, ते ती जाऊन हगला असेल. साला काही फेकते. नाही फेकत आहो का बे? त्या झाडाचं नाही, पण या झाडाचं मी कन्फर्म सांगतो बे, माझ्या आजानंच लावलं ना झाड, त्याच्यामुळे आपल्याला एवढी सावली भेटत आहे. बरं मला तहान लागली वे बाबा. आता तुमच्या घर इकडे जवळच तर दिसतंय बे. बड्या थंडा पाणी पाजलं असतं का होते मडक्यातला? नाही बे बाबा, आमच्या घरी कसा तो लहानचाच मडका आहे का नाही. तर माझी बायको आमच्या दोघांपुरतीच पाणी भरून ठेवते त्याच्यात. आणि तिसरा वगैरे मग कोणी जर गेला पाणी प्यायला, तर मस्त काढते खट आहे माझी बायको, त्याच्यामुळे नाही जमे तिकडे जाऊन मग कुठेतरी, मग नंतर जाऊन ना आता विहिरीतलं पाणी पिणं परवडते, पण घरी जाऊन शिवाखाना नाही परवडे बाबा. काहून बे? तू बायकोला भेवतेस का बे? हो, जसं काही तू भेवतच नाही. आता तुझ्या बायकोनं पाणी नाही देत म्हणलं ना, होता आता तुमच्या घरी होता नाही का पाणी, थोडंसं तरी द्यायला पाहिजे ना. पण तू तरी म्हणलास का, हे दे माझा मित्र थोडंसं पाणी दे बरं. तू इथं भेवतेस बे, साला काहीच्या काही सांगते. आपण इथं भेवते, भेवाच लागते. नाही तर भेवाचं नाटक करावं लागते. नाही तर बायको कशी मग कसं बे रुसल नाही का बे? स्वयंपाक पाणी वाढते, ते करते, थोडंसं तिला वाटला पाहिजे ना माझा नवरा भेवते म्हणून, त्याच्यामुळे तसं करावं लागते. साला काहीच्या काही बोलते.
चल ना बे, थंडा बिंडा पाजणार बे आता बहुत दिवसाचा. हा, इकडे हॉटेलमध्ये जाऊन म्हणलास, इकडे थंडा बिगडे आता पाचतो म्हणलास ना, इकडे आता गोष्टीच खपालत आहेस. नाही बे बाबा, पैसा नाही अडका नाही, कुठून तुला थंडा पाजू बे बापा. लगेच तर त्या विहिरीमधलं पाणी पाजीन, पण थंडा नाही रे बाबा, पैसे नाही. का फेकतेस बे? IPL मध्ये कसा रोज लावायला तुझे पैसे ते त्या ड्रीम 11 वर मस्त लावतेस ना. 49 लावतेस ना, मस्त मग करोडो रुपये येणार आहे, हे येणार आहे, ते येणार आहे. तर मग कधी कधी ते 49 रुपये नाही तुले ना, करोडोही नाही येत. आणि आता थंडा पाजायला एवढं महाग का बे? 30 रुपये जातील ना, बाकी का जाणार आहे? आता तू पाजलं असतं काय होते, मग 30 रुपये जाते, तूच पाज घे. पाजत होतो बे मी, आता पैसे नाही आणलं म्हणून का, नाही तर मीच पाजत होतो. बरं जाऊ दे मग, आता इथे बसल्यापासून काय करू बे, काहीतरी आता खाण्याची इच्छा होते, थंडा थंडा वगैरे नाही का, पोट झाला पाहिजे असं वाटत आहे. का करायचं आता काही समजत नाही. एक काम करून का, तिकडे आंब्याचं झाड आहे पाय, तिकडे आंबे आणू का, चोरून आणू का? नाही बे बापा, तो गण्याचा बाप आला बिला ना, तर काही मोठे खटाई काढते. गाण फोडून ठेवर रे बापा. मला तर बेवस लागते. हो, तो राखत राहते वाटते नाही का. एक काम करून ना बे, आपण मागून जाऊन आणि असं हळूहळू चढून हळूहळू तोडून, नाही पता लागेल त्याला, तो बुड्ढा जाईन का पता लागते बे, चल जाऊन. आणि धावला बिवला तर बे. अबे तो धावला तरी काय आपल्याला जिंकणार आहे का बे, असं रुमाल बांधून चुपचाप, आणि तो धावलाय तरी का तिकडे मस्त आंबे तोडून 1 डझनभर आणि परून येऊन शिवाय दिलं तर काय अंगाला लागणार आहे. आंबे बापू बहुत गोड आहे त्याचे, असा आता नाही का पिकले असतील, चल जाऊन. हो चल मग जाऊन येऊन. मस्त आंबे लागले बे, मोठे मोठे, 1 नंबर. म्हणलं होतं का नाही तुले, म्हणून ते चल म्हणलं. अबे पण मला भेवच लागते बाबा, तो राखतच राहते ना गण्याचा बाप, कसा बे आला बिला तर. नाही एका बे कायला भेवतेस तो, आता जेवायला गेला असेल, एवढ्या दुपारी येते का बे, एवढ्या तपणीमध्ये काय मरायला येते तो. मस्त आंबे आहेत बे नामदेव. घरी नेतो थोडेसे 2-3 खातो येते, आणि घरी नेतो 5-6. मस्त बायकोला नाही का रस बनव म्हणतो, आंब्याचा रस 1 नंबर. नाही बे बाबा, एवढे रसापुरते आंबे नाही तोडून, 2-3 तोडून इच्छा तीच खाऊन घरी नेला बिला तर त्या गावाविवाद दिसला तर साला झोडल नाही का बे तो गण्या. पण तोडाचा कसा बे. तुला चंगता येते ना बे, तुझे पाय बी रट आहेत ना. चंग आता तू चंग, मी खालतं नाही का, तू फेकत जा आंबे, मी झेलत जातो, ठीक आहे. ठीक आहे. तो मोठा दिसताय पण बढिया 1 नंबर, पिकला दिसताय, फेक इकडे तोडून. कोणता बे, हा वाला का बे, थांब फेकतो पाय. ते पूर्णच नाही का, तुझ्या मागच्या फेक जो माझ्या का, मग तुला अर्धे ना मला अर्धे होते, ठीक आहे. हो बे, थांब फेकतो थांब. कोण बे ती, कोणाचा बे घुनूर घुनूर आवाज येत आहे? बे नाम्या आला बे बाबा गण्याचा बाप, परा लागते, मेला रे बाबा, आता मेलून आता. थांब बे, मी उतरतो थांब. तुम्ही हो का बे, नामदेव दिवाकर असे धंदे करता का बे तुम्ही चोरीचे? साला मी दिवस रात्र येथे आंबे राखतो. एवढे महागाचे आंबे आहेत, 50 रुपये किलोचे आंबे आहेत, रसाचे आंबे एवढे मोठे मोठे ना, तुम्ही चोरता, घरच्या सारखे समजता ना, विचार न पूस का बे चोरीचे धंदे. थांबा बे, तुमचा नाही काढतो तर माझं नाव बी पांडुरंग नाही. बे बापा, हा मारल्याशिवाय राही नाही. जाऊ याले, मी परतो रे बाबा. साला दिवाकर पराला मला सोडून उतरू लागते म्हणलं तर नाही थांबला, मेला आता, मला मारल्याशिवाय नाही राह हा गण्याचा बाप. एक परला ना, दुसरा तर सापटल. थांब बे तू साल्या, कुठं परतेस तर. ये बे, ये आता खाली ये. कसा हो आंबे चोरणी ना, कसा हो तुझा, ये तुला मोठा वाला आंबा देतो पाय. थांब बे, तुझा चांगला कुटार काढतो, कसा हो तुझा आंबे चोरणी. घे बेटा घे, किती आंबे पाहिजे, घे बेटा घे.